ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वितीय स्कंद, द्वितीय अध्याय. दुसऱ्या अध्यायामधला दुसरा स्कंद मी वाचून दाखवत आहे. जय जयाजी महानुभावा, जय जयाजी परमभावा, जय जयाजी भीमातीर, जय जयाजी कृष्णदेवा भीमातीर निवासिया. ब्रह्मदेव म्हणे नारदासी, भगवंत घेई नाना अवताराशी. हिरण्याक्षय पृथ्वीने तरसा तळाशी, वराह रूप धारण केले रुची ऋषीची भारी आकृती. त्यांचा पुत्र सुयज्ञ म्हणती, त्याची पत्नी दक्षिणा होती. स्वयं देव निर्मिले, त्रैलोक्याची दुःखहरण केली म्हणून सुयज्ञ. हरिनाम त्यासी ठेवले म्हणून हरिशरणम महामंत्र. पुत्रेष्ठा होती अत्री ऋषीची, म्हणून दिले अपनांसी. अतएव त्याला दत्त म्हणती, अनुसूयेचा अवधूत. नाना लोक करण्या उत्पन्न, मी तप केले दारुण ते. ज्यांच्या नामात सन ऐसी धरली 4 रूपे. सनक सनंदन सनातन सनत कुमार 4 जन. पूर्वलुप्त आत्मज्ञान पुनरुज्जीवन करती ते. धर्मनामक ऋषी ज्ञानी, त्यास दक्ष कन्यामूर्ती पासोनी. नर नारायण महामुनी, अजूनी नसती हिमाचली. ते तप करता दारुण, इंद्र करता झाला विघ्न. रतीसह पाठविला मदन, कामबाण सुसज्ज जो. श्री शिवाचे कामदहन, परिक्रोध धरला ते दारुण. धन्य धन्य श्री नर नारायण, कामक्रोध विसर्जिले. रंभादी देवांगनासहित, मदना लागी गौरवित. कल्याण असो तुमचे म्हणत, इंद्रा भेट घेऊनी जा. आपुल्या मांडीवरी मारोनिया थाप, दिव्यांगना निर्मियली क्षणात. सौंदर्यवती सुगंध येत, मुख्य नायिका उर्वशी. जेने ऐशा निर्मिल्या नारी, भुलवितील कामिनी कैशापरी. नर नारायणाची कीर्ती भली, त्रिभुवना माझी दुमदुमली. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव, त्यासी दिला अडळ ठाव. त्यासी रूप दाविले दिव्य, नारायणाचा अवतार. पृथुराजा ऋषभदेव, यज्ञपुरुष हयग्रीव. मत्स्य कच्छ नारसिंह, पशु गजेंद्र सोडविला. नारदा तोची श्रीहरी, तुझ ज्ञानाचा उपदेश करी. जाला वामन धन्वंतरी, तोच हरी स्मरणे जी. तेने हाती परशु धरोनी, निक्षत्रिय करू मांडणी अवनी. भगवान परशुरामाची करणी, माथा तुकवू आवडे. रघुवंशी राजा श्री दशरथ, श्रीराम झाला त्याचा सूत. लक्ष्मणाचा प्रिय भ्रांत, जानकीनाथा दयानिधी. भूमीसी होता दैत्यभार, मी आणि सुरवर. स्तुती करता वारंवार, अवतीर्ण झाला भुवरी. भूमी आणि सुरवरांचे क्लेश, दूर करण्या उपटी केश. एक काळा एक श्वेत, पृथ्वीवर अवतरती. श्वेतकेश जो बलराम, काळा केश तो श्रीकृष्ण. भूमी भार हरतील जान, चरित्र अवधूत दावोनी. वेदाचा करोनी अर्थ विपरीत, वैदिक मार्गी पशुहिंसा करीत. तै हावोनी बौद्ध रूप, पाखंड धर्म सांगेल. कलियुगी धर्म बुडेल सर्व, तैहा येईल देवाधिदेव. कल्की नामे अश्वारूढ, खड्गे दुष्ट निबर्हण्या. भगवंताचा अगम्य महिमा, अनंत रूपे अनंत नामा. मजही न कळला त्याचा महिमा, वेदा मौन पडलेसे. शंकर लावण्या समाधी, त्यासी शोधत ध्यानामधी. नाना ऋषी तपोनिधी, त्याचा पार नेनती बा. त्यासी जाणो जाता जाण, वेगळे नुरे जाणते पण. मी जाणले म्हणेल कोण, जाता मुरंत द्रुपी. ऐसे हे अवतार कथन, श्री भागवताचे बीज जाण. तुआ करावे विपुलीकरण, द्यावे शिक्षण लोकांसी. ज्याच्या नाभी कमलोद्भव, झालो मी ब्रह्मदेव. मूढ झालो किंकर्तव्य, मौन ठेविले कमळी मी. ऐसे काही न कळे म्हणून एकाग्र करता झालो मन. हृदय चिन्मय करोनी ध्यान, दिव्य वाणी ऐकली. हृदय आकाशी अद्भुत वाणी, मंजुळ गंभीर स्फुरला ध्वनी. तप करी गा ऐसे म्हणून, अंतर्धान पावली. ऐसे करता शुद्ध तप, मजला प्रभू दर्शन देत. वरू माग ऐसे प्रेमे म्हणत, ठोक पडिले मज लागी. तेने ज्ञान उपदेशिले, ते हे भागवती विस्तारले. चतुश्लोकी भागवत बोलले, श्री भगवान मज लागी. ते निरूपण अतिगहन, सांगण्याचे पूर्वी जाण. राये केले 15 प्रश्न, श्री शुकाचार्य पादाशी. सर्वांतर्यामी कृष्ण, त्याचे ठाई राये मन. कैसे करावे जी साधन, देह त्यागीन सहजपणे.
पंचभूतात्मक हे शरीर जीव चैतन्य अजर अमर त्यांचा संबंध परस्पर कैसा होतो? प्रश्न दुसरा. ईश्वराची अवयव कल्पना आपण सांगितली. रचना लौकिक पुरुषावयव जाना दोघात भेद काय असे? सृष्टीकर्त्या ब्रह्मयासी उपदेशी देऊनी दर्शनासी असे सर्व चराचर वासी कैशा स्वरूपी शयन करी? स्थूल सूक्ष्म कालगती कर्मगती आहेत किती? सर्व सांगावे मज प्रती. प्रश्न 5वा जाना हा देव मनुष्य गंधर्व नाना योनी नाना देव उपजन्यस्तव हे जीव कर्म समूहनेती कैसे? कल्पविकल्प कालप्रमाण भूत भविष्य वर्तमान व्यक्त सृष्टीचे आयुर्मान. 7वा प्रश्न जाना हा पृथ्वी पाताल दिशा आकाश ग्रह नक्षत्रे नद्या पर्वत द्वीपे समुद्र यावरी वास जीवोत्पत्ती कशी घडे? केवढा ब्रह्मांड विस्तार कैसे आचरती पुरुष थोर? चातुर्वर्ण आश्रम चार यांचे स्वरूप काय असे? चारी युगांचे काय प्रमाण? युगायुगांचे धर्म कवन मानवाचे सर्वसाधारण विशेष धर्म कवन ते? जननिर्वाहाचे साधन तसाच राजाचा धर्म वर्णावयाची आपद धर्म. 3वा प्रश्न 9वा महदादी आदितत्वे किती? त्याची लक्षणे सांगा कोणती? कैशा परी उत्पन्न होती? प्रश्न 10वा जाना हा परमेश्वराच्या उपासनेचा शाश्वत मार्ग आहे जी कोणता? योगी जनांचा पंथ कोणता? सूक्ष्म लिंग देह लय कैसा? वेद उपवेद धर्म इतिहास सांगा पुराणे त्यांच्या स्वरूपास भूतोत्पत्ती स्थिती लय कैसा? प्रश्न 12वा राजाचा प्रलयंती कैसे जीव कैसे पावताती उद्भव मजला सांगावा सर्व भाव. प्रश्न 13वा विचारला कोठोनी आला नास्तिकवाद अस्तिक्यासी करती भेद पूर्वापार हे चालले विवाद. प्रश्न 14वा रायाचा जीवात्माशी बंधन घडत त्याशी सुटका कैसी होत? माया संगे लीला करत कैसा ईश्वर सांगाजी? 15 प्रश्न हे रायाचे ऐकून उत्तर दिले त्याचे निमित्त करून ब्रह्मयाचे स्त्री शुकाने सांगितले. आता चतुर्श्लोकी भागवत श्री ब्रह्मनारदा सांगत त्याचा गहन अर्थ कैसा सांगो श्रोत्यासी? श्री विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जनार्दनाचा ऐका थोर तेने अर्थ केलासी. चतुर्श्लोकीचा अर्थ गहन श्रीनाथे दावीला प्रगट करून धन्य एका जनार्दन तयाच्या चरणी नमन माझे. श्रीनाथाचा चरणाश्रय मी ही धरोनी अर्थ सोय सांगेन श्लोकींचा अभिप्राय मजला काही कळेन ते. रायाच्या प्रश्नांची उत्तरे निशोकी दिदली यथानुसारे. स्वप्नी पुरुष विसरे आपण कोण काय कसा? तैसा आत्मा अविनाश अविकार देहाधिकाशी संबंध न घडे साचार म्हणून मायेचा अंगीकार. तेने संबंध घडलासे माया ही बहुरूपिणी खरी तिचेनी आत्मा नाना रूपधारी मी माझे मानून निर्धारी. देह संबंधी दृढ होय भगवन् नामची अवयव कल्पना हे तो बोधार्थ कल्पिली जाना. सहकार अवतारही चैतन्य जाना 5 भौतिक देह नव्हे त्या ईश्वराचे चिन्मय रूप ब्रह्म यासी दाविले करता तप त्या सगुण रूपे उपदेश. ब्रह्मयासी केला असे सृष्टी सृजन करण्याकरता ब्रह्मदेव स्वस्थ बैसला होता. तप ध्वनी झाला ऐकता तेने शुद्ध तप केले उगाची काया क्लेश करणे लक्ष स्वार्थ परार्थ ठेवणे हे तो तप ऐसे न म्हणणे. त्यांना म्हणती कुटयोगी निष्काम निश्चल निर्विकार नित्य निरामय दृढ निर्धार कवन बोलिला तप ईश्वर त्याचे लागी तप करी. ब्रह्म याने जिंकिले मन प्राण केली उभय इंद्रिय स्वाधीन देवाची सहस्र वर्षे जाण. ब्रह्मा तप करता झाला गुणातीत मायातीत कालातीत शब्दातीत ज्याचा पार वेद न जाणत ते रूप दावी ब्रह्मासी. नीलमण्या ऐसी अंगकांती तेजोरासी चिन्मय मूर्ती भगवंताची चतुर्भुज मूर्ती ब्रह्मयासी दिसत असे. चतुर्भुज ऐसे श्यामलवर्णी त्याचे पार्षद पाहे नयनी नंद सुनंद आदी करुणी सेवा तत्पर सवे असती. भक्तावरी प्रसाद करणासी इच्छुक ऐसी कृपामूर्ती मोहक ऐसी हरीची सृष्टी कारुण्य वृष्टी करीत असे. शांत सुंदर रहस्य वदन कमल पाणी कमल नयन किरीट कुंडले दैदिप्यमान कमल चरण सावळा. नाना अलंकाराची द्विती रुळे अपाद वैजयंती भृंग गुंजारव करती चरणी तोंडर सोन्याचे. पितांबर झळके जैसे विज देवादिदेव जगत बीज ब्रह्मासी ठोक पडले सहज चरणी दंडवत घातले. सुहास्य आरक्त मुखातून बोलता झाला अमृतवाणी 4 श्लोकाचे उपदेश करून कृपा केली त्याजवरी.
ज्याच्या हृदय नाना कामना त्यांना मी न भेटे जाना. कुटयोगी म्हणती त्यांना तू तव माझा प्रिय भक्त. तुला मागणे हे माग म्हणत वर देण्या मी समर्थ. माझ्या दर्शनानेच मोक्ष इतर वरकड काय नव्हे. मीच सृजी पाळी सहारी. मीची स्वये तपोधारी. तपा सम सामर्थ्य थोरी अनिक काही नसे बा. तू आते तप केले पूर्ण आता करी विश्वसृजन. यात न गुंते मग तुझे मन जगत कारण मीच असे. माझे गुह्यातीत गुह्य ज्ञान तुझला आता सांगेन. मजला प्रिय तू माझा प्राण बोध जतन करी बाळा. जैसा आवास मिथ्यापणे नव्हे तेची दावी भ्रमलेपणे. तैसे माझेचे निगुणे आत्मस्वरूपी जगभाषे. मा शब्दाचा अर्थ नाही या म्हणजी जी पाही. यथार्थता जी नाही ती ही माया अलौकिक. जैसे महानुभूते पाही स्थूली प्रविष्ट असोनी नाही. तैसा मी सर्व ठाई प्रवेश होनी अप्रविष्ट. हे जाणावया अन्विक व्यतिरेक. ज्ञानी ठेवितो जो विवेक. तेने मायेचे न पडे ठक. तोही विचार सांगेन. तो आहे आता जग आहे. तो आहे म्हणून जग आहे. जैसे पित्यापासाव पुत्र आहे. ते अशी बोलत अन्वय. सोने असता अलंकार. परंतु लेणे जरी आटले तरी सोने नाही गेले. तैसे विश्व जरी नासले तव मी तव आत्मा विनाश. कारणची कार्याशी प्रकाशे कार्य नाशिता. कारण न नाशे हा अन्वय व्यतिरेक ईशे ब्रह्मदेवासी बोधिता. हेची चतुर्श्लोकी भागवत ज्ञान. भगवंत उपदेशती ब्रह्मया लागून. ब्रह्मयाने दिले नारदा जान. नारद वदला व्यासासी. श्री व्यासे तोची बोध मग सुकाशी केला प्रबोध. तोची ऐकिता प्रपंच बाध परीक्षिता तुझा जाईल. ऐसा संवाद अति गहन याचे करिता निरूपण. ग्रंथ होईल अति विस्तीर्ण. दास संक्षेपे सांगत असे. श्री जनार्दन एकनाथ विष्णू प्रत्यक्ष पैठनाथ. त्यांचा पाहता मूल ग्रंथ चतुर्श्लोकी भागवत. ऐसे हे भागवत महापुराण. त्याची सांगती दशलक्षणे. व्याख्या एकाजी क्रमाने सहज चित्ती ठेवावी. ब्रह्मापासाव विराट उत्पत्ती त्या लागी सर्ग बोलती. स्थावर जंगमादी सृष्टी विसर्ग म्हणजे त्या लागी. सृष्टीचे मर्यादा लक्षण परमेश्वर करतसे जाण. त्या लागी म्हणती स्थान. तिसरे लक्षण हे पाये. भक्तांचा उत्कर्ष करी भगवान. त्यासी बोलती पोषण. फलेच्छा धरोनी केले कर्म होती म्हणती त्या लागी. सदाचरणी पुरुषांनी आचरण मर्यादा दिली घालोनी. त्यासी मन्वंतर म्हणून 6वे लक्षण जाणावे. श्रीहरी आणि त्यांचे भक्त यांनी केले लीला चरित्र. त्यासी ईशकथा संबोधित. 7वे लक्षण पुराणाचे. कल्पांच्या काळी वासना त्याचे सहित जीव जाना. तो होत परमेश्वरात लीन. निरोध बोली जे त्या लागी. शुद्ध निजरूपी लीन होणे त्या स्थितीत मुक्ती म्हणणे. विश्वाचे जेथोनी होणे जाणे तो परमेश्वराश्रय. जीव सारे आध्यात्मिक. देवता त्या आधी दैविक. शरीर तव अधिभौतिक. स्वतंत्र कोणी असेना. या सर्वांचा आश्रयरूप नारायण तो विराट पुरुष. त्याने निर्मिले आधी उदक. नारा म्हणती उदकाशी. त्यात राहिला म्हणून जाण. त्यास बोलती नारायण. तेने केले हे सर्व निर्माण. दृश्यादृश्य जे काही. ऐसा सर्वाश्रय नारायण. समाधी लावण्या निर्वाण. अलंकापुरीत बैसला जाण. ज्ञानराजा सद्गुरु जगद्गुरु. त्याच्या चरणांच्या रजकन. चरणदास हा ऋण संक्षेपे सांगतो कथागन. 2य स्कंद पूर्ण झाला. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते ब्रह्मनारद संवादे चतुर्श्लोकी भागवत कथन नाम 2य अध्याय 2य स्कंद समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.